दारूच्या नशेत एक माणूस कृत्य करतो काय आणि त्यामुळे दोन आयुष्य उद्ध्वस्त कशी होतात आणि त्यांच्या आयुष्याची शोकांतिका कशी होते याचं उदाहरण मुंबईत घडलंय। दारूच्या नशेत दत्ता शिंदे यानं रविवारी चालकाशी वाद घातला। ही बाचाबाची इतकी झाली की दत्ता शिंदेनं स्टीअरिंग फिरवलं। पुढे पाहण्यापूर्वी MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। दत्ता शिंदेनं स्टीअरिंग फिरवलं, ज्यामुळे चालकाचा बसवरचा ताबा सुटला आणि 9 जण अपघातात जखमी झाले। याच अपघातात जखमी झालेल्या नुपूर मणियारचा रुग्णालयात मृत्यू झाला। या घटनेनं मणियार कुटुंबासह सगळे लालबाग हादरलं। 28 वर्षीय नुपूर मणियारचा या भीषण अपघातात मृत्यू झाला। नुपूरच्या मृत्यूसाठी बेस्ट बस मधला मध्यधुंद प्रवासी कारण ठरला। बस अनियंत्रित होण्यासाठी हाच प्रवासी जबाबदार होता। बेस्टची 66 क्रमांकाची बस बॅलॉर्ड पियर या ठिकाणाहून राणी लक्ष्मीबाई चौक सायनच्या दिशेने जात होती। बस लालबागच्या गणेश टॉकीजवळ आली, त्यावेळी मध्यधुंद प्रवासी आणि चालक यांच्यात वाद झाला। वाद घालणाऱ्या प्रवाशानं बेस्ट बसचा स्टीअरिंग खेचला, त्यामुळे चालकाचा बसवरचा ताबा सुटला आणि बसने 9 जणांना उडवलं। या घटनेत नुपूर मणियारनं नाहक जीव गमावला। कोरोना काळात नुपूर मणियारच्या वडिलांचं निधन झालं, ज्यानंतर अनुकंपा तत्वावर नुपूरला आयकर खात्यात 2 महिन्यापूर्वीच नोकरी मिळाली होती। आपल्या आईला आणि बहिणीला नुपूर सांभाळत होती, मात्र आता अधुरी स्वप्न, अधुरी प्रेम कहाणी ठेवून नुपूरने जगाचा निरोप घेतला। लालबागमध्ये जो अपघात झाला त्या दिवशी नुपूर तिच्या होणाऱ्या नवऱ्यासह खरेदीला आली होती। मध्यधुंद दत्ता शिंदेच्या वर्तनानं नुपूरला जीव गमवावा लागला। जोडीदाराबरोबर प्रेम विवाह करण्याचं तिचं स्वप्नच राहिलं। एक प्रेम कहाणी अधुरी राहिली। या अपघातात तिचा प्रियकरही जखमी झाला, मात्र उपचाराच्या वेळी नुपूरनं अखेरचा श्वास घेतला आणि सगळी स्वप्न मागे ठेवून ती निघून गेली।